जर आईचा पहिला शब्द विसरला तर ओळख कशी जपणार? मराठी फक्त भाषा नाही, ती आईच्या अंगातील स्वर आहे. ती संतांच्या ओव्यातील अध्यात्म आहे. ती स्वराज्याच्या घोषणेतला जाज्वल्य श्वास आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीने मराठीला तत्वज्ञानाची उंची दिली. संत तुकाराम आणि इतर संत यांच्या अभंगाने जनमानस जागे केलं. छत्रपतींची स्वराज्याची भाषा. इसवी सन 983च्या श्रवण बेळगोळ येथील शिलालेख पासून मोडी लिपी ते देवनागरी पर्यंत मराठीचा हा हजारो वर्षांचा तेजस्वी प्रवास आहे. सुमारे 10 कोटी लोक मराठीत विचार करतात, स्वप्न पाहतात, जगाशी संवाद साधतात. भारतात दुसऱ्या क्रमांकावर आणि जगात पहिल्या 20 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये माझ्या माय माऊलीचे स्थान आहे. प्रश्न असा नाही की मराठी किती लोक बोलतात, प्रश्न असा आहे आपण मराठीचा अभिमान किती मोठ्याने व्यक्त करतो. मराठी म्हणजे स्वाभिमान, मराठी म्हणजे ओळख, मराठी म्हणजे आपण. चला मराठी बोलूया, मराठी जगूया आणि मराठीला जागतिक स्तरावर नेऊया. जय महाराष्ट्र, जय मराठी.